रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्यात। शासनाच्या नियमाप्रमाणे निवडणुकीच्या अगोदर 6 वॉर्डांसाठी 17 जागांवर आरक्षण जाहीर करण्यात आले। तर थेट सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण हे या अगोदरच आरक्षित झालेले आहे। मात्र याही वेळी नेरळ ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा महिला राज येणार असून आरक्षण सोडत जाहीर होताच काहींच्या चेहऱ्यावर काही खुशी काही गम असं चित्र पाहायला मिळतंय। यावेळी काही राजकीय पुढाऱ्यांनी पडलेल्या आरक्षणावर नाराजी व्यक्त करत आपण यावर आक्षेप घेणार असल्याचं म्हटलंय। रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येनं मोठी आणि आर्थिक दृष्टीने सक्षम समजली जाणारी नेरळ ग्रामपंचायत म्हणून कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीचे नाव आहे। दरम्यान यावेळी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये समाविष्ट होईल अशी साऱ्या ग्रामस्थांची आस लागून राहिली असतानाच मात्र नेरळ शहराची बदललेली प्रभाग रचना तर आता पडलेले आरक्षण सोडत यावरून नेरळ ग्रामपंचायत राहणार हे जाहीर झाल्यानं अनेकांचा हिरमोड झाला हे निश्चित। आज 9 फेब्रुवारी रोजी नेरळ ग्रामपंचायत कार्यालय येथे 6 वॉर्डांसाठी 17 जागांवर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले। नेरळ मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली तर तलाठी विकास गायकवाड, ग्रामसेवक संजय राठोड या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तर सरपंच उषा पारदी आणि उपसरपंच मंगेश मस्कर सदस्य तर ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले। दरम्यान कोणत्या वॉर्डसाठी कोणतं आरक्षण जाहीर झालंय हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। नेरळ ग्रामपंचायत प्रभाग रचना आरक्षण प्रभाग क्रमांक 1 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 2 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 3 साठी अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 4 साठी अनुसूचित जाती जमाती महिला आणि सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 5 साठी अनुसूचित जाती जमाती महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 6 साठी अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला असं आरक्षण निश्चित करण्यात आले। यावेळी येथील राजकीय पुढाऱ्यांनी काही प्रभागांवर पडलेल्या आरक्षणावर नाराजी व्यक्त केली आहे, तर काही पुढाऱ्यांनी समाधानी व्यक्त करत यावेळी इतर प्रभागात आदिवासी समाज वाढण्याची संधी मिळणार असल्याचं म्हटलंय। नेरळ ग्रामपंचायत प्रभागाच्या ज्या प्रभाग रचना पडलेल्या आहेत त्या 2024च्या डिसेंबरमध्ये ज्या येऊ घातलेल्या ग्रामपंचायती आहेत नेरळ ग्रामपंचायतीच्या त्याच्या आज प्रभाग रचना पडलेल्या आहे। पण त्याच्यावरती नेरळच्या काही प्रभागांवरती अन्याय केला गेलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये जिथे काही आदिवासी बहुल भाग आहे त्या 12 आदिवासी वाड्या त्या वार्डामध्ये येतात। प्रभाग क्रमांक 2 मध्ये कमीत कमी कातकर वस्तीची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तिथं 3 आदिवासी कातकर वस्तीच्या वाड्या आहेत, 3 ठाकूर वस्तीच्या वाड्या आहेत। पण त्या प्रभागांवरती अन्याय केलेला आहे आणि त्या 4 नंबर 5 नंबर आणि 6 नंबरमध्ये त्या एसटीचं आरक्षण त्या 4 नंबर 5 आणि 6 मध्ये टाकलेलं आहे। तर तिथे नेरळच्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये ओबीसी एक महिला दिलेली आहे, त्यानंतर जनरल महिला दिलेली आहे आणि एक जनरल पुरुष किंवा महिला असं दिलेलं आहे। तर त्या प्रभागामध्ये आदिवासी भागाचं नेतृत्व करण्यामध्ये तिथं एसटी आरक्षण पडावा अशी आमची सर्वांचीच तिथं मागणी होती। पण त्या 4 नंबर 5 नंबर आणि 6 नंबरमध्ये का जिथं कोणत्याही लोकसंख्येचा जास्ती लोकसंख्या नाही आहे म्हणजे आदिवासी समाजाची तिथं नेतृत्व करायला दिलेलं आहे। त्यामुळे त्या एक प्रभाग क्रमांक 1 मधले आदिवासी येऊन जर तिथं त्या भागामध्ये जर लढले तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणात दमछाक होणार आहे, कारण की 3-3, 3.5 हजार वोटिंगचा ते प्रभाग आहेत आणि त्यांचा तिथे कोणत्याही पद्धतीचा जास्त प्रभाव नसल्यामुळे त्यांचे दमछाक होणार आहे। का जे नेतृत्व करणारा आदिवासी समाजातला का ज्यांनी मेहनतीने नेरळ ग्रामपंचायतीचे प्रश्न मांडू शकतात, विकासाला चालना देऊ शकतात असे प्रभावशील तिथे जे असणारे कार्यकर्ते असतील किंवा महिला असतील त्या इथे आल्यानंतर त्यांना कसा निर्णायक मतदान मिळेल आणि त्यांचा निर्णय लागेल त्यावरती सर्व आत्ताच्या ह्याच्यात तर आमची आजच्या प्रभाग रचनेवरची आमची हरकत आहे आणि त्या हरकतींचा मुद्दा आम्ही पुढे घेणार आहेत आणि त्याला आम्ही विरोधच करतो। 2024ला जी डिसेंबरमध्ये नेरळ ग्रामपंचायतची जी वॉर्ड रचना झालेली आहे त्या वॉर्ड रचनेमध्ये 1 नंबर वॉर्डमध्ये जे आरक्षण पाडलं गेलेलं आहे त्यामध्ये 2 सर्वसाधारण आणि 1 ओबीसी महिला म्हणून आरक्षण पाडलं गेलेलं आहे। त्या ठिकाणी आदिवासी जागा रिझर्व नसल्यामुळं 4 नंबर आणि 5 नंबर या आणि 6 नंबर या ठिकाणी आदिवासी आरक्षण टाकलं गेलेलं आहे। परंतु ज्या आरक्षणामध्ये टाकलं गेलेलं आहे त्यामध्ये आदिवासी समाजाला
5 प्रभागामधनं नेतृत्व करायला मिळणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आदिवासी सदस्य हे जास्त निवडून जातील आणि त्यामुळं त्या भागांमध्ये जनरलमधनं सुद्धा नेतृत्व करण्याची संधी आदिवासी उमेदवाराला मिळणार आहे. एकूणच येणाऱ्या काळात नेरळ ग्रामपंचायतमध्ये अनेक जण आपले नशीब आजमावणार आहेत, तर घोडे मैदान अजूनही लांब असल्यानं कोण कोणासोबत जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.